पुण्याच्या बोरमध्ये कुंभार टेकडी तालीम गणेश मंडळाकडून पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेश मूर्तींची मिरवणूक, तरुणांकडून ऐतिहासिक छडीपट्टा, दांडपट्टा, तलवार यासह विविध प्रात्यक्षिकं। माघी गणेश जयंतीनिमित्त संदीप नाईकांकडून बाप्पांचं दर्शन, तर विविध ठिकाणी भेटी, नवी मुंबईकरांना नाईकांनी दिल्या शुभेच्छा। पालिकेच्या हद्दीतनं वगळलेल्या उरुळी आणि फुरसुंगी गावाच्या टीपी योजनेसाठी आता पुणे पालिकेलाच नियुक्त करा, भाजपच्या उज्ज्वल केसकरांची मागणी। पुण्यातील धायरीमध्ये शेतकऱ्याकडून स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग, खंडोबा डोंगरावर दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी स्ट्रॉबेरी लागवड उत्सुकतेचा विषय। धुळ्यामध्ये एमआयडीसीत सोयाबीन तेल कारखान्यात स्फोट, तर एकाचा यामध्ये मृत्यू तर एक जण गंभीर जखमी, खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू। वज्रेश्वरी वसई मार्गावर धावत्या एसटी बसचं चाक निखळलं, जीवितहानी सुदैवानं नाही। या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सुद्धा व्हायरल। मालेगावात बांगलादेशींना बनावट कागदपत्र देणाऱ्यांना अटक, तर किरीट सोमय्यांच्या तक्रारीनंतर आता 3 जणांना अटक, मालेगावच्या छावणी पोलिसांची ही कारवाई। ठाण्याच्या अंबरनाथमध्ये बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या फोटोग्राफरला 50,000चा गंडा, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू। भोरच्या विद्या प्रतिष्ठान शाळेमध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन, तर आरोग्य तपासणी आणि आरोग्यविषयक जनजागृतीसाठी या ठिकाणी चर्चासत्र, विद्यार्थ्यांसह पालकांनी सुद्धा या ठिकाणी केलं मार्गदर्शन।